नीट आणि CBSE परीक्षातील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्ष देशभर रस्त्यावरती उतरला होता। अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या देशव्यापी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विद्यार्थी विजय मोर्चा काढण्यात आला। अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आयोजित या मोर्चाचे नेतृत्व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले। ठाणे शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयातून सुरू झालेला मोर्चा स्टेशन रोड, अशोक टॉकीज, ठाणे एसटी स्थानक, ठाणे रेल्वे स्थानक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी संपन्न झाला। यावेळी पेपरफुटीच्या प्रकरणामुळे तणावाखाली येऊन मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केला की विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असताना केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मौन बाळगले, लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले। मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा आवाज देशभर बुलंद करत जिल्हा ते दिल्लीपर्यंत आंदोलनाची साखळी उभारली। जनाक्रोश आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला। मार्चमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली। विद्यार्थ्यांचा इतक्या दिवसापासून जो लढा चालू होता आणि मग विविध पक्ष असतील, विविध संघटना असतील, यांच्या माध्यमातून त्या गोष्टीला पाठिंबा होता। परंतु विद्यार्थ्यांचं कुठलंही ऐकून न घेता, विद्यार्थ्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता ज्या पद्धतीने त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला, कुठल्याही प्रकारची माफी पंतप्रधानांकडे याबाबत मागण्यात आली नाही। परंतु सातत्याने संपूर्ण देशभरामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, अनेक सामाजिक संघटना असेल, या विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभी राहिल्या। तशाच प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाने पण घेतलेली होती। काँग्रेस पक्षाने छात्रों की गूंजच्या माध्यमातून राहुलजींनी 26 ते 27 जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा झाल्या आणि आंदोलनांच्या माध्यमातून याला पाठिंबा दिलेला होता। कुठे तरी या विद्यार्थ्यांच्या लढ्याला अंशतः या ठिकाणी यश आलेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। परंतु विद्यार्थ्यांचा लढा यापुढे देखील चालू यासाठी राहील की इतर नरेंद्र मोदी यांनी केलेली चूक आहे। खरं तर हा राजीनामा यांनी आधीच घ्यायला पाहिजे होता, संसदेमध्ये चर्चा घडवायला पाहिजे होती किंवा जंतर मंतरमध्ये येऊन विद्यार्थ्यांबरोबर चर्चा घडायला त्या ठिकाणी पाहिजे होती, त्या जेणेकरून विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केला नसता आणि हिंसक त्या पद्धतीने आंदोलन होऊन हिंसक पद्धतीने ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गुराढोरांसारखं मारण्यात आलं, खरं तर त्या मारहाणी संदर्भातले सुद्धा नियम आहे, कशा पद्धतीने मारलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये महिला असेल, विद्यार्थी असेल, काही बघितलं गेलं नाही। खरं तर या विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे दाखल केले पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला जो उशीर झाला आहे याबाबत पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे। कारण लक्षात घ्या, बीजेपीची करणी आणि कतरी याच्यामध्ये नेहमी फरक असतो। बीजेपीचे जे दुसरे खासदार आहेत निशिकांत दुबे, जे काय सांगतात आता जी त्यांनी बाईट दिली त्याच्यामध्ये सांगतात की विद्यार्थ्यांना आम्ही पासपोर्ट मिळवून देणार नाही। त्यांचं जे करिअर आहे त्यांच्या करिअरबाबत बोलत आहेत, त्यांच्या पालकांना धमकी देत आहेत। त्यामुळे नरेंद्र मोदींनी नुसता राजीनामा न घेता या विद्यार्थ्यांबाबतची स्पष्ट भूमिका या ठिकाणी तुम्ही मांडली पाहिजे आणि हा जो विद्यार्थ्यांचा अंशतः विजय या ठिकाणी झालेला आहे, या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये सामील आहोत आणि आम्ही हा जो आहे तो विद्यार्थ्यांचा विजय मार्च आज या ठिकाणी काढत आहोत।